हाय एव्हरीवन. सो आज आपण बोलणार आहोत फॅट लॉसमधल्या सगळ्यात मोठ्या स्ट्रगलबद्दल, जो आहे ओव्हर इटिंग. जो आपण सगळेजण करत असतो. बिंज इटिंग आणि ओव्हर इटिंगमध्ये फरक आहे. बिंज इटिंग जर एखाद्याला असेल तर त्याला प्रोफेशनल मदत घेणं खूप आवश्यक आहे. पण ओव्हर इटिंग मात्र छोट्या छोट्या मॅनेजमेंट टिप्सने किंवा बिहेवियरल चेंजेसने पण कंट्रोल होऊ शकतं. सो आजचा आपला टॉपिक आहे ओव्हर इटिंग 101. आपण प्रत्येक ओव्हर इटिंग शी रिलेटेड सगळ्या बाजू त्याच्या डिस्कस करणार आहोत. सो कुठल्याही प्रॉब्लेमचं जर आपल्याला सोल्युशन पाहिजे असेल तर आपल्याला मुळात तो प्रॉब्लेम कुठून येतोय, त्याची कारणं काय आहेत, कुठून तो प्रॉब्लेम स्टेम होतोय हे माहिती असणं खूप आवश्यक आहे. आपण आपल्याला स्वतःला 3 प्रश्न विचारायचे आहेत: वाय, वेन आणि व्हॉट. वाय डू आय ओव्हर इट, वेन डू आय ओव्हर इट अँड व्हॉट डू आय ओव्हर इट. ओके. सो जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो की व्हाय डू आय ओव्हर इट, त्याचे उत्तरं अनेक असू शकतात. मी थकली आहे, मला बोर झालं आहे, मी खूप स्ट्रेस्ड आहे, माझं भांडण झालं आहे, मला खूप कंटाळा आलेला आहे, मला असंच येता जाता खायची सवय आहे, मला खरंच भूक लागली आहे, किंवा समोर दिसणारा पदार्थ एवढा भारी आहे की मला रेजिस्ट करणं शक्य नाही आहे. ह्या प्रत्येक कारणासाठीची स्ट्रॅटेजी किंवा सोल्युशन वेगळं असू शकतं. बट तुम्हाला माहिती पाहिजे की हे का होतं आहे आपल्याकडनं. ओके. त्याच्यानंतर जो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तो म्हणजे व्हेन डू आय ओव्हर इट. बरेच जण असं सांगतात की सकाळी ब्रेकफास्टपासून लंचपर्यंत आम्ही ओके असतो, त्याच्यानंतर आमचं ओव्हर इटिंग होतं. किंवा सकाळपासून रात्रीपर्यंत वी आर ओके, बट जेव्हा आम्ही रिलॅक्स होतो तेव्हा आम्ही ओव्हर इट करतो. कोणी म्हणतं आठवडाभर आम्ही ओके असतो, सॅटर्डे संडे सगळंच बोंबलतं. किंवा कोणाकोणाचं पिरियड्सच्या बाबतीत, स्पेशली फिमेलचं आता पिरियडच्या बाबतीत असं होतं की महिनाभर सगळा छान जातो पण पिरियडचा वीक फार वाईट जातो, त्या काळामध्ये प्रचंड ओव्हर इटिंग होतं. सो तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपण कुठे ओव्हर इट करत आहोत. ओके. किंवा काय करत असताना आपल्याकडनं ओव्हर इटिंग होत आहे. तिसरी गोष्ट, व्हॉट डू यू ओव्हर इट. सो ह्याच्यामध्ये काय असेल की मी चॉकलेट्स खाते, किंवा मी ड्रायफ्रुट्स खाते, किंवा मी घरामध्ये असलेले गोड पदार्थ खाते, किंवा तुम्हाला असं लक्षात आलेलं आहे की मी जाता येता मुलांच्या प्लेटमधून काही गोष्टी खाते कारण त्यांच्यासाठी मी काहीतरी छान छान बनवते खाऊ, पण माझ्या डाएटमध्ये तो भाग नाही आहे. माझ्या मुलांसाठी मी छान छान बनवते, पण लक्षात घ्या गोष्ट, जेव्हा मुलांच्या प्लेटमधून आपण येता जाता खातोय, इट इज ऑलरेडी पार्ट ऑफ युअर डाएट. तुम्ही ते खातच आहात, जस्ट तुम्ही ते तुमच्या डोक्यात नाही आहे ते, किंवा तुमच्या प्लॅनमध्ये नाही आहे ते, पण तुमच्या पोटात मात्र नक्की आहे ते. त्यामुळे इन्क्लुडेड इन युअर प्लॅन. सो 100-200 कॅलरीज जर वर जात असतील त्याच्यामुळे त्याला घाबरू नका. एनी हाऊ तुम्ही त्या कन्झ्युम करतच आहात. सो मेक इट अ पार्ट ऑफ युअर प्लॅन. जेव्हा तुम्ही रोजपणे खाता त्याची गिल्ट येत नाही. आणि मग जे असं होतं ना की आता आज हे थोडंसं खाल्लं आहे, अजून थोडंसं खाते आणि जाऊ दे, आज तर सगळं डाएटच चुकलं आहे, सो आजचा दिवस मी विसरून जाते आणि मी उद्यापासनं सगळं डाएट सुरू करते. हे जे काही आपलं बिहेवियर असतं किंवा या स्पायरलमध्ये जे आपण जातो आणि मग ह्याच्यामध्ये 1 दिवस 2 दिवस किंवा पिरियडच्या काळामध्ये अख्खा आठवडा, हे जे काही आपलं पुन्हा गाडी जी ट्रॅकवर यायला जी वेळ लागतो ना, हा वेळ आपल्याला लागणार नाही. सो मेक इट अ पार्ट ऑफ युअर प्लॅन. बिहेवियर चेंजेस हे फॅट लॉससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. बघा, मी आत्तापर्यंत ओव्हर इटिंगबद्दल, फूड चॉईसेसबद्दल अजून काहीही बोललेलं नाही आहे की काय खाल्लं म्हणजे आपलं पोट भरेल वगैरे, काही नाही. सगळ्या मी मॅनेजमेंट रिलेटेड आणि बिहेवियर रिलेटेड टिप्स दिलेले आहेत. कारण फॅट लॉससाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे युअर बिहेवियर चेंज. जोपर्यंत डोक्यामध्ये चेंज किंवा आपल्या वागण्यामध्ये चेंज होत नाही तोपर्यंत जोही काही रिझल्ट असतो तो खूप टेम्पररी असतो. सो बिहेवियर चेंज आर द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर फॅट लॉस, सस्टेनेबल फॅट लॉस जर्नी. ओके. हे 3 प्रश्न आपल्याला विचारले आणि आता आपल्याला लक्षात आलं आहे की माझं जे खाणं होतं आहे ते संध्याकाळी मोस्टली ऑफिसवरून आल्यावरती खाऊचा डब्बा घेऊन त्याच्यावर जे रेड पडत आहे त्या खाऊच्या डब्यावरती, त्या स्नॅकच्या डब्यावरती, इथे होत आहे. सो रिमेंबर, इथे तुम्हाला कदाचित थोडीशी भूक लागलेली आहे आणि तुम्हाला मेनली इथे रिलॅक्स व्हायचं आहे. सो तुमच्या भुकेसाठी आपण लो कॅलरी स्नॅक किंवा काही हेल्दी स्नॅक्स आपण तिथे ऑप्ट करू शकतो. किंवा जर फक्त रिलॅक्स व्हायचं, भूक नाही लागलेली आणि फक्त रिलॅक्स व्हायचा जर उद्देश असेल तर मग झाडांना पाणी घालणे किंवा घरी फोन करणे, कोणाशी तरी फोनवर बोलणे, गाणी ऐकणे, साफसफाई करणे, पुढच्या काही रुटीनची तयारी करणे, अशा अनेक गोष्टी आपण इथे प्लॅन करू शकतो. बेसिकली आपल्याला अशा गोष्टी प्लॅन करायच्या आहेत ज्या खाण्याशी रिलेटेड नाही आहेत, ज्या तुम्हाला या एन्व्हायरमेंटपासून थोडंसं दूर नेतील. ओके.
किंवा मग असं लक्षात आलं आहे आपल्याला की आपल्या पिरियड्समध्ये खाणं एक्स्ट्रा होत आहे, तर वाय डोंट वी प्लॅन समथिंग. सो आता माझे पिरियड्स आलेले आहेत आणि या पिरियड्सच्या दिवसामध्ये मी खाण्यासाठी एक 200 to 300 कॅलरीचं काहीतरी छान स्नॅक प्लॅन करते, जेणेकरून मला डिप्राईव्ह वाटणार नाही, जेणेकरून मला गिल्ट येणार नाही आणि मी ओव्हर इटिंग पण करणार नाही. सो वाय, व्हेन आणि व्हॉट नंतर अजून आपण 3 प्रश्न विचारणार आहोत स्वतःला. आणि त्यातला पहिला प्रश्न आहे की हाऊ इज युअर एन्व्हायरमेंट. आता एन्व्हायरमेंटचा अर्थ नुसता आपल्या घरामध्ये काय आपण किराणा भरला आहे किंवा खायला काय केलं आहे एवढाच नाही, तर आपल्या मोबाईलमध्ये आपले नोटिफिकेशन्स काय येत आहेत किंवा आपलं इंस्टाग्राम फीड काय आहे, आपलं यूट्यूब फीड काय आहे, कारण ह्याचा आपल्याला खूप इम्पॅक्ट होतो. पहा, ही ॲप एवढी स्मार्ट आहेत ना, त्यांना बरोबर माहिती आहे की काय कसे कधी नोटिफिकेशन पाठवायचे. बाहेर पाऊस सुरू असतो, आपलं वाइंड डाऊन होतं, आपण ऑफिसमधून घरी निघणार असतो, बरोबर त्यावेळेत ते आपल्याला नोटिफिकेशन पाठवतात की बाहेर पाऊस पडतोय, तुम्हाला काही गरम गरम खावंसं वाटतंय का, किंवा बाहेर एवढा गरमा आहे, उन्हाळा आहे, तुम्हाला काही थंड प्यावंसं वाटतंय का. सो आपल्या मनी ध्यानी जरी नसेल तरी हे ठिणगी लावायचं किंवा एक आगीत तेल ओतायचं काम हे लोक करतात. ऑलरेडी आपण काही काही कारणामुळे ओव्हर इटिंगसाठी स्ट्रगल करत आहोत, त्यामुळे असे जे नोटिफिकेशन आले तर मग अजूनच आपण ट्रिगर होतो. आपल्याला वाटतं की नाही, आता मला तर ऑर्डर करायचंच आहे आणि हे एकदम परफेक्ट वातावरण आहे आणि हे मी मिस केलं तर मग माझं काहीतरी चुकतं आहे किंवा माझं काहीतरी मिस होणार आहे. सो आपण पुढे जाऊन ऑर्डर करतो आणि मग आपलं नकळतपणे ओव्हर इटिंग होतं. सो कंट्रोल दिस एन्व्हायरमेंट. तुमचं फीड कंट्रोल करा, हे नोटिफिकेशन बंद करून ठेवा किंवा जर गरज नसेल तर ही ॲप डिलीट पण करून टाका. जेव्हा लागतील तेव्हा तुम्ही इन्स्टॉल करू शकता. सो त्यानंतर आपल्याला दुसरा जो प्रश्न विचारायचा आहे की ही जी काही ओव्हर इटिंग करायची सवय लागलेली आहे ही हॅबिच्युअल आहे का, मी सवयीनं खातोय का. दिस इज द मोस्ट कॉमन रिझन सगळ्या ओव्हर इटिंगमधलं. ओके, मी माझी सांगते की मला संध्याकाळी रात्री आपण जेव्हा सगळं संपतं आपलं आणि किचनमध्ये मी आवरायला जायचे, तेव्हा मला किचनमध्ये आपण जे लेफ्टओव्हर काढून ठेवतो ते खायची सवय होती. सो कम्प्लिटली मला भूक वगैरे तर काही नसायची, कारण माझं डिनर झालेलं असायचं, बट ती एक सवय होती. सो हॅबिच्युअल इटिंग हा एक खूप प्रॉब्लेम आहे सगळ्यांच्याच ओव्हर इटिंगमधला, की समोर दिसलं खा, कोणी दिलं खा, भूक आहे नाही हा विचार न करता आपण खातो. दिस इज कॉल्ड ॲज अ हॅबिच्युअल इटिंग बेसिकली. ओके, सो हॅबिच्युअल इटिंग सगळ्यात अवघड आहे मोडणं. आणि हे कोणाचं ऑफिसमधून आल्यावर होत असेल, कोणाचं रात्री टी व्ही बघत बघत होत असेल, कोणाचं मुलांना भरवताना होत असेल. सो मागे मी एका लेखामध्ये माझ्या हे लिहिलं होतं की कुठलीही सवय मोडणे किंवा लावणे याच्यासाठी मी एक पायवाटेचं उदाहरण दिलं होतं की एखाद्या वाटेवरून आपण जेव्हा सतत 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 जात असतो तेव्हा तिथे पाऊलखुणा बनतात आणि ती वाट बनते, राईट. आणि आपण बरेच दिवस त्या वाटेवरून नाही गेलं की तिथे पुन्हा गवत येतं आणि आपल्या लक्षातही येत नाही की तिथे कधी एखादा रस्ता होता, छोटी पायवाट होती. सो सेम गोज फॉर एनी हॅबिट. आपल्याला जर एखादी सवय लावायची असेल तर आपल्याला जाणीवपूर्वक काही गोष्टी रोज 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 अवघड असल्या तरी करणं गरजेचं आहे. आणि तसंच आता ह्या आपल्याला हॅबिच्युअल इटिंगची सवय मोडायची आहे, तर त्या गोष्टी अनडू करण्यासाठी जाणीवपूर्वक त्या न करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे खूप डिफिकल्ट आहे, अंडरस्टँड दिस. बट जर आपल्याला डिफिकल्ट वाटलं तर गिवअप करू नका, दटून त्याचा सामना करा. कारण जेव्हा तुम्ही हॅबिच्युअल इटिंगवरती कमांड मिळवाल, हॅबिच्युअल इटिंग तुमची जेव्हा बंद होईल तेव्हा यू विल बी सक्सेस मशीन. तुमचं ओव्हर इटिंग होणार नाही आणि तुमचा फॅट लॉस खूप लवकरात लवकर होईल. त्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न हा विचारायचा आहे की 3-4 दिवस आपण 4-5 दिवस असं खूप कडक मारून डाएट करतोय का, आणि मग 5व्या-6व्या दिवशी जाऊ दे गेलं खड्ड्यात डाएट म्हणून आपण काहीच्या काही खातोय का. हे जे गेलं खड्ड्यात म्हणून आपण जे कम्फर्ट फूडला जे जातो ना, ह्याच्यावरती लक्ष द्या. व्हॉट इज दिस फूड, कुठून येतं आहे, का कम्फर्ट वाटतो आहे आपल्याला या फूडला, आणि आपण या फूडला आपल्या डाएटचा पार्ट करू शकतो का. काही काही सवयी आपल्या खरंच वाईट असतात. आता कम्फर्ट म्हणून तुम्ही अल्कोहोल पित असाल किंवा अजून दुसरं काही पेस्ट्री खात असाल वगैरे. सो इट टेक्स टाईम. आपण मेंटली ह्या सगळ्या गोष्टी कोपअप करण्यासाठी वेळ लागतो. सो मे बी तुम्ही आठवड्यातून जर आपण 2दा खात असू तर ते एकदा खायचा प्रयत्न करा किंवा 2 आठवड्यातून एकदा खायचा प्रयत्न करा, पण मेक इट अ पार्ट ऑफ युअर डाएट. इतकं रिस्ट्रिक्ट करून जर आपल्याला एकदम डिप्राईव्ह वाटत असेल तर जास्त वेळ टिकणार नाही येते. सो टेक इट इझी. थोडासा तो तुमच्या डाएट प्लॅनचा पार्ट बनवा, तुमच्या रुटीनचा पार्ट बनवा. हळूहळू सवयी सुधारतील, हळूहळू गोष्टी इम्प्रूव्ह होतील. एकदाच सगळं आपल्या डोक्यामध्ये, मनामध्ये, आपल्या बिहेवियरमध्ये चेंजेस होणार नाही आहेत. सो खूप रिस्ट्रिक्ट करून जर तुम्ही डाएट करत असाल तर त्याचा बांध 4थ्या, 5व्या, 7व्या महिनाभरात कधी ना कधी सुटणार आहे आणि देन खूप जास्त ओव्हर इटिंग होणार आहे. सो
सो इतक्या सगळ्या मॅनेजमेंट रिलेटेड आणि बिहेवियर रिलेटेड गोष्टी आपण डिस्कस केल्यानंतर फायनली आपण डिस्कस करणार आहोत 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्याच्यावरती ओव्हर इटिंग अगेन खूप डिपेंड करतं, त्या म्हणजे मील फ्रिक्वेन्सी, मील टायमिंग आणि प्रोटीन अँड व्हेजीज. सो मील फ्रिक्वेन्सी म्हणजे आपण कितीदा जेवतो. काही जण 2दा जेवतात, काही जण 4दा जेवतात, काही जणांना 6दा जेवायला लागतं. सो बेसिकली आपल्याला अशी फ्रिक्वेन्सी म्हणजे इतक्या वेळेला जेवायचं आहे की जेवायला बसल्यानंतर आपल्याला पोर्शन कंट्रोल करता आला पाहिजे. अदरवाईज इतकी भूक लागते की म्हणजे सकाळपासून काही खाल्लेलं नसतं आणि 2 वाजता आपण पहिलं जेवण घेतो, एवढी भूक लागते की अनकंट्रोल्ड आपण खातो. ओके, किंवा सकाळी जे एकदा घरातून जेवण करून निघतो ते रात्रीच डायरेक्ट घरी पोहोचतो आणि मधल्या वेळेत काहीही खाल्लेलं नसतं आणि मग जेव्हा समोर अन्न येतं तेव्हा इतकं अवघड होतं कंट्रोल करणं. सो लक्षात घ्या की जर असं होत असेल तर यू हॅव टू कन्झ्युम मोर मील्स. ही मील फ्रिक्वेन्सी प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते. कोणाला 2 लागतील, कोणी 3 मध्ये ओके असेल, कोणी 4, कोणी 5. सो इट व्हेरीज. सो आपल्यानुसार आपल्याला हे डिसाईड करायचं आहे की किती कम्फर्टेबल आहे. सो आपण कितीदा जेवलो हे खरंच फॅट लॉसमध्ये मॅटर नाही करत, पण आपल्याला आपलं ओव्हर इटिंग किती जेवणामध्ये मॅनेज होतं. आता फॉर मी आय नीड 4 मील्स, सो इट कॅन बी 6 फॉर समवन एल्स. आपल्याला आपलं बघायचं आहे की किती मील फ्रिक्वेन्सी, कितीदा जेवल्यानंतर माझे ओव्हर इटिंग किंवा इटिंग व्यवस्थित मॅनेज होतं. त्याच्यानंतर आहे मील टायमिंग. ओके, सो मील टायमिंगचं सुद्धा टेक्निकली काही फरक नाही पडत. म्हणजे तुम्ही कुठल्याही वेळेला जर जेवलात असं तर त्याच्यामुळे तुमच्या फॅट लॉसवरती परिणाम होतोय असं नाही आहे. बट सायकोलॉजिकली मील टायमिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सी, आपण एकाच वेळेला जर जेवत असो, सपोज 10ला जेवतोय, पुन्हा 2ला जेवतोय, पुन्हा 4ला जेवतोय, रात्री 8ला जेवतोय, सो आपल्या बॉडीला, आपल्या मनाला एक सवय लागते, एक बिहेवियर आपलं डेव्हलप होतं की याच वेळेला, किंवा हंगर हार्मोन्स पण आपले रेग्युलेट होतात आणि आपल्याला त्याच वेळेला भूक लागायची सवय होते. आणि अपार्ट फ्रॉम दॅट, आता रोज जर मी समजा 10ला जेवते, 2ला जेवते, 4ला जेवते आणि 8ला जेवते, ओके, सो अपार्ट फ्रॉम दॅट जर मला भूक लागत असेल तर देन आय कॅन थिंक की ही भूक सायकोलॉजिकल आहे का, की ही खरंच फिजिओलॉजिकल आहे, म्हणजे लागली आहे भूक का कुठून काही वास येतोय म्हणून मला असं काहीतरी खावंसं वाटतंय. सो ह्या गोष्टी आपण पॉईंट आउट करू शकतो. सो मील टायमिंग म्हणजे तुम्ही रोज 8ला जेवताय आणि 9ला जेवलात तर तुमचा लगेच फॅट गेन होणार आहे असं अजिबात नसतं. बट सायकोलॉजिकली तुम्हाला हे खूप मदत करतो. सो स्टिक टू युअर मील टायमिंग. मील टायमिंग असे असायला पाहिजे जिथे तुम्हाला भूक लागते युजली, आणि हे मील टायमिंग तुम्ही तुमचे शोधायचे आहेत. हे प्रत्येकाचे वेगळे असतील आणि त्या वेळेला तुम्ही स्टिक करायचं आहे, त्या वेळेला तुम्हाला जेवायचं आहे. आता मील फ्रिक्वेन्सी आणि मील टायमिंग नंतर तिसरी जी गोष्ट आहे जी ओव्हर इटिंगसाठी कारणीभूत असते ते म्हणजे प्रोटीन आणि व्हेजीज. ओके, सो दिस इज द मोस्ट कॉमन टाईप ऑफ ओव्हर इटिंग जे आपल्याला कळतं नाही की आपण ओव्हर इट करतोय. सो मोस्टली माझ्याकडे येणारे सगळेजण आहेत असं ज्यांना असं वाटतं की आम्ही घरचंच जेवतो, आम्ही रोजचं सात्विक जेवण जेवतो, तरीही आमचा वेट गेन होत आहे. त्याचं मुख्य कारणच हे आहे की तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन कमी आहे आणि तुम्ही इनफ भाज्या खात नाही आहेत. ओके, काय इम्पॉर्टन्स आहे या दोन्ही गोष्टीचं? प्रोटीन आणि भाज्यांमुळे आपल्याला खूप वेळ आपलं पोट भरलेलं राहतं, किंवा आपण कमी कॅलरीजमध्ये पण खूप वेळ आपलं पोट भरलेलं राहतं. त्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच आपण खातो. सो प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीन असणं खूप आवश्यक आहे. प्रोटीनचे अनेक फायदे आहेत, पण त्यापैकी सगळ्यात वेट मॅनेजमेंटमध्ये मोठा रोल असणारी गोष्ट हीच आहे की तुम्हाला खूप वेळ भूकच नाही लागत. ओके, सो प्रत्येक जेवणामध्ये तुमच्या काही ना काही प्रोटीन सोर्स असणं गरजेचं आहे. एक पोर्शन तुमचा प्रोटीनचा असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीमध्ये भाजी पण खूप लोक काहीतरी एवढीशी टोचून खायची सवय असते. सो बट तुमचा अर्धी प्लेट, एक पोर्शन प्रोटीनने आणि दुसरा पोर्शन भाज्यांनी, ह्या दोन्ही गोष्टींनी तुमची अर्धी प्लेट भरली पाहिजे. जर तुम्ही या पद्धतीमध्ये खात असाल तर अर्थातच तुमचं ओव्हर इटिंग होणार नाही आहे आणि त्याचे अनेक फायदे तुम्हाला होणार आहेत. हे तर वेगळीच गोष्ट आहे की तुमचा लीन मसल मास इंटॅक्ट राहणार आहे, तुम्हाला खूप सारे विटॅमिन्स मिळणार आहे, तुमची गट हेल्थ चांगली राहणार आहे, बाकी बोन मिनरल डेन्सिटी वगैरे सगळं ऑसम राहणार आहे, तुम्ही यंग दिसणार आहात, तुम्हाला
अनेक बेनिफिट्स तुम्हाला ह्याचे सगळे तर मिळणारच आहेत. पण सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे फॅट लॉसवरती की तुमचं ओव्हर इटिंग ह्याच्यामुळे होणार नाही आहे. सो ह्या बेसिक गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर आपण निश्चित आपलं ओव्हर इटिंग आपण थांबवू शकतो. पण ओव्हर इटिंग रिलेटेडबद्दल एव्हरीथिंग डिस्कस केलेलं आहे की कुठल्या कारणामुळे ओव्हर इटिंग होतं आणि त्याचा आपण क्विक रिकॅप घेऊया. सो पहिले 3 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. वाय, वेन आणि वॉट. तुम्ही का ओव्हर इट करता, कधी ओव्हर इट करता आणि तुम्ही काय ओव्हर इट करता. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला 3 प्रश्न विचारायचे आहेत की हाव इज युअर एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर तुमचं हे हॅबिच्युअल इटिंग आहे का, आणि त्याच्यानंतर तुम्ही खूप रिस्ट्रिक्ट करताय का स्वतःला, आणि देन तुमचं ओव्हर इटिंग होतं आहे का. त्याच्यानंतर पुढे जाऊन अगेन तुम्हाला 3 गोष्टी चेक करायच्या आहेत की तुमची मील फ्रिक्वेन्सी काय आहे. सुटेबल मील फ्रिक्वेन्सी निवडायची आहे. मील टायमिंग्स आपल्याला इक्वली प्लेस करायचे आहे जेणेकरून खूप आपल्याला एकदम रॅव्हनस अशी भूक नाही लागणार. आणि त्याच्यानंतर आपल्या जेवणामध्ये प्रोटीन आणि भाज्या इन्क्लूड करायच्या आहेत. ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही जर गेला तर तुम्हाला तुमच्या ओव्हर इटिंगचं कारण मिळेल. आणि एकदा तुम्हाला तुमच्या ओव्हर इटिंगचं कारण मिळालं तर आपल्या फॅट लॉसमध्ये येणारे बॅरियर्स आपल्याला लक्षात येतील. आणि एकदा बॅरियर्स लक्षात घेतलं की त्याच्यावरती स्ट्रॅटेजीज प्लॉट करू शकतो आणि मग त्या सॉल्व्ह करणं खूप जास्त इझी होतं. सो लक्षात घ्या, आपल्याकडे जगातला बेस्ट डाएट प्लॅन असू शकतो, बेस्ट वर्कआउट प्लॅन असू शकतो, पण अनटिल अँड अनलेस आपल्याकडून जर तो फॉलो होत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही. आणि फॉलो न होण्यामध्ये, डाएट प्लॅन फॉलो न होण्यामध्ये बरेच कारणं असतात आणि त्यापैकी वन ऑफ द रिझन आहे की अशा छोट्या छोट्या कारणामुळे ओव्हर इटिंग होतं. या क्विक रिकॅप नंतर आय वॉन्ट यू टू सिट विथ अ पेन अँड पेपर आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतःची शोधा, लिहा आणि स्वतःचे बॅरियर्स ओळखा. आफ्टर ऑल दिस क्वेश्चन्स अँड आन्सर तुम्हाला जर तुमचं ओव्हर इटिंगचं सोल्युशन मिळालं तर आय विल बी व्हेरी व्हेरी हॅपी. मला मेसेज करून कळवा, अवश्य कळवा. जर तुम्ही स्टील स्ट्रगल करत आहात, तुम्हाला प्रॉब्लेम कळाला आहे पण सोल्युशन काय माहिती नसेल तर रीच आउट टू मी. आय एम अ फिटनेस कोच. मी तुमची मदत करू शकते. वी कॅन वर्क टुगेदर ऑन युअर बॅरियर्स अँड अचीव युअर फॅट लॉस गोल्स. सो येस, तुम्हाला जर माझ्यासोबत एनरोल करायचं असेल तर मला मेसेज करा. वी कॅन स्टार्ट वर्किंग टुगेदर. आय विल बी मोर दॅन हॅपी टू वर्क विथ यू. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर युअर लव. अँड फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.